अपघातांची मालिका सुरूच असून सर्वप्रथम केळवली, त्यानंतर साताऱ्यातील गणेशखिंड येथील घटना ताज्या असतानाच शनिवारी ठोसेघर जवळ सेल्फी काढताना युवती दरीत कोसळल्याची एक धक्कादायक घटना घडली। पाहूयात नक्की काय घडलं। शनिवारी ठोसेघर जवळील बोर्णे घाटात सेल्फी काढताना युवती दरीत कोसळली होती। तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तरी या सेल्फीच्या भानगडीबाबत अनेक सुरस कथा चर्चेला जात आहेत। बंदी असतानाही पर्यटनला गेलेल्या या युवतीच्या 3 मित्रांवर गुन्हा दाखल झाला, मात्र संबंधित युवकांनी तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला। घरात या गोष्टीचा सुगावा लागू नये यासाठी आटापिटा केल्याचीही चर्चा आहे। दरीत बोर्णे घाटातील कोसळलेली युवती बचावल्यानंतर आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले। या प्रकरणी अभिजित मानसिंग देशमुख राहणार समर्थनगर, रोहन जालिंदर पवार राहणार विकासनगर व विकास राजेंद्र येवले राहणार संगमवली यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी पोलीस धनाजी वायदंडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। जिल्हाधिकाऱ्यांचे पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी असताना त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी बोर्णे घाट तालुका सातारा येथे सेल्फी घेण्याच्या नादात एक युवती सुमारे 80 फूट दरीत कोसळली। या युवतीसोबत आणखी एक युवती होती। प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही युवती पुण्यावरून आल्या होत्या। तसेच या दोन्ही युवतींसोबत संशयित अभिजित देशमुख, रोहन पवार व विकास येवले हे होते। तसेच या युवतींबरोबर संशयित अभिजित देशमुख, रोहन पवार व विकास येवले हे होते। हे 5 जण कारमधून फिरायला गेले होते। बोर्णे घाटात आल्यानंतर दुपारी फोटो सेशन सुरू असताना एका युवतीचा पाय घसरला व ती थेट दरीत पडली। बोर्णे घाटातील सेल्फी अपघात प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात केवळ युवकांवरच गुन्हा दाखल करण्यात आला। वास्तविक 3 युवक व 2 युवती होत्या। मित्रांचे हे टोळके एकत्र असताना केवळ मित्रांवरच गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे। डोळ्यात एकच युवती दरीत पडल्यानंतर कोणाला काय करायचे हे समजेना। मदतीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्यानंतर ते शक्य नसल्याचे चौघांच्या लक्षात आले। तोपर्यंत परिसरात गर्दी जमू लागली। परिसरातील ग्रामस्थ, होमगार्ड यांनी ट्रेकर्सला बोलवून दरीत पडलेल्या युवतीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। दरीत पडलेली युवती बचावल्याचे समजताच वर असलेल्या मित्रमंडळींनी सुस्कारा टाकला। जखमी युवती यावेळी विवळत अभी 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 अशी हाक मारत होती। जखमी अवस्थेत युवतीला बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी तिला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान बोर्णे घाटातील अपघातामध्ये अनेक सुरस चर्चा रंगल्या। निसर्ग पावसाच्या सानिध्यात मोकाट खाऊन पिऊन नाचून झाल्याने खुशीचा माहोल होता, मात्र दुपारी माशी शिंकली। कास रस्त्यावरील घटना ताजी असतानाच मित्र परिवारामधील मैत्रीण दरीत पडल्याने चौघांचेही दावेदान आणले। घटनेनंतर गर्दी झाल्यानंतर युवकांनी आमचा काही संबंध नाही अशी भूमिका घेतली। एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होऊ नये, घरात कळू नये यासाठी अनेक आटापिटा करण्यात आला। असो, ही युवती वाचली हीच खूप मोठी गोष्ट आहे, परंतु या युवतीला वाचवण्यासाठी झालेला अथक प्रयत्न, ट्रॅकरची टीम, पोलिसांची धावपळ, ग्रामस्थांची पळापळ आणि यातून याला वाचवा त्याला वाचवा यासाठी युवकांची धडपड, हे सगळं असंच चालू राहणार। पावसाळा सुरू झाल्यापासून सातारा पर्यटन स्थळावर एकामागून एक घटना गेल्या 4-5 दिवसात घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळावर बंदी घातली असताना सुद्धा पर्यटन स्थळावर जाऊन त्यानंतर एक मोठा अपघात घडला। यात या युवतीचा जीव सुद्धा गेला असता। नसरीन कुरेशी वय 29 या युवतीला सुखरूप दरीतून बाहेर काढून येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर या युवतीचा जबाब घेण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले असता या युवतीने माहिती देण्यास टाळाटाळ करत पोलिसांनाच आरेरावीची भाषा केल्याची माहिती समोर येत आहे। मग एवढं असून सुद्धा या युवतीवर गुन्हा दाखल का झाला नाही याचे कारण मात्र गुलदस्त्यात राहिले। पोलीस या युवतीला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे उलटसुलट चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू आहे।
पोलीस त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार नसतील तर इथून पुढे साताऱ्यात यापेक्षा गंभीर घटना घडताना पाहायला मिळणार हे मात्र नक्कीच. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.